नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100 रुपये हप्ता। कोणत्याही ही खुशखबर बातमी पाहूया। महाराष्ट्राच्या 2026 ते 27 अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार असलेल्या या अर्थसंकल्पात विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा होणार। सध्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, पण हा हप्ता आता 2100 रुपये होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचे आश्वासन दिले होते। आता सत्तेत आल्यानंतर पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात ही वाढ प्रत्यक्षात येणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर हप्ता 2100 रुपये करायचा असेल तर सरकारला तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार पेलण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलून अजितदादा लाडकी बहीण योजना करण्याची मागणी केली आहे। अजित पवार यांनीच अर्थमंत्री म्हणून या योजनेची सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांना ही आदरांजली ठरेल असा सूर उमटत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भावनिक मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल।